ठेव खाली. नाही नको, हाय की. परत तुम्हाला वाकायला लागलं तर दुखल. हा. अजिंक्य, तुम्ही आता ट्रेनिंगला जाणार आहे, तेव्हा काही स्पेशल बनवायचंय का? हा, बेसनाचे लाडू करता आले तर कर, बाकी काय नको. हा, आणि खोबऱ्याची बर्फी आणि चिवडा बी करते. बर. अजिंक्य, तुम्ही आता ट्रेनिंगला जाणार, ते डायरेक्ट ट्रेनिंग संपल्यावरच येणार का? होय. हा, म्हणजे बघा, आता बेसिक ट्रेनिंग झालं, आता तुम्ही ऍडव्हान्स ट्रेनिंगला जाणार, मग सुट्टी आणि त्याच्यानंतर पोस्टिंग ना? वय जयडे, तू काय आर्मीत भरती व्हायचं ठरवलं नाहीस ना? नाही, असं काय विचारताय? तुला तर सगळंच माहिती की. हा, तुम्ही सांगितलं होतं ना, ते सगळं लक्षात ठेवलंय. बर. पण कसम परेड म्हणजे काय ते नाही सांगितलं अजून तुम्ही. अगं म्हणजे आमचं ट्रेनिंग पूर्ण झालं ना, मग आम्ही फौजी होण्याआधी देश सेवेची आणि देशाच्या रक्षणाची शपथ घेतो, त्याला म्हणतात कसम परेड. असं वय, मग कधी असते ती? म्हणजे पोस्टिंग व्हायच्या आधी असती का? हा, साधारण 2-3 महिन्यात येईल की. हा. स्पेशल कोणाचं तर हाय वाटतं. नाही, इक्याचा होता. मग कट का केला? त्याच्याकडे जाणार आहे ना, म्हणून कट केला. मला फ्रेंड मानता ना? वय. मग माझ्या संग बी खोटं बोलताय वे? आता खोटं काय, खरंच इक्याचा होता. तुम्ही कुठली मुलगी पसंत केली ते बी मला सांगितलं नाही. बर, ते राहिलं, ती मुलगी कोण आहे ते तर सांगा की. मी कुणाला नाही सांगणार, खरंच. अगं कोण नाही, हे तर बस, मला मी इक्याकडे जाऊन येतो. म्हणजे तुम्ही मला फ्रेंडच मानत नाही? अगं असं काय नाही, तू फ्रेंड आहेस की. नाही असती ना तर तुम्ही विचारायच्या आधीच मला सगळं सांगितलं असतं. अगं सांगण्यासारखं कायच नाही तर काय सांगणार. काय नाही म्हणजे? तुमची कोण गर्लफ्रेंड नाही? नाही, म्हणजे हाय. हाय ना, मग आता कोण आहे ते सांगा. आता नाही, नंतर सांगतो. नंतर कधी? अगं कसम परत झाल्यावर सांगणार आहेस की. तेव्हा सगळ्यांनाच कळणार आहे. ते काय नाही, मला आधी कळलं पाहिजे. अगं बर, तुला आधी सांगतो. पण कधी? आता सांगतो म्हणलं ना, सांगतो कधी सांगायचं तेव्हा. राहू द्या, मला माहिती तुम्ही नाही सांगणार. अगं सांगतो बाई. मग कधी ते सांगा की. हा, ट्रेनिंगला जायच्या आधी सांगतो. प्रॉमिस? हा, प्रॉमिस. बर चल, मी इक्याकडे जातो. नाव तर तुम्ही जाताना सांगालच, पण ते नाव तुमच्या मनातनं कसम परेडच्या आधी कायमचं कसं खोडायचं याच्या तयारीला मी लागली. खुड, नुसती खाडाखुड कर बघ. अरे काय झालं आप्पा? अरे काय नाही, याला हिशोब करायला वही दिली तर 17 ठिकाणी खुडून ठेवले. आप्पा, एवढी बी खाडाखोड नाही बर का. तर एवढी बी खाडाखोड नाही, खुडून खुडून अर्धी रिपील संपवलीस की. नावं ठेवायची होती तर काम कशाला सांगताय? अगं मग नीट करायची काम, एवढी खडाखोड करून ठेवते तुम्ही. अरे मी काय मुद्दाम करते होय? बर बर, जाऊ दे, आता नीट कर. जा, आता मी नाही. शिकले.
येऊ का येतो काका? ये 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 ओए काका नमस्ते जी। ओए सत श्री अकाल। आपको देख के ना जी दिल खुश हो गया, सच्ची कह रहा हूं मैं। ही क्या अरे कोण रे हो? अहो मित्र आहे आमचा. सत श्री अकाल जी, मैं कर्नल सिंह। कोण तू आहे? अरला का शिका ह्याच्याकडनं एवढा लहान वयात जो कर्नल झाला आणि तुम्ही आताची भरती झालाय. अहो नाही, ह्यो आमच्या संग ट्रेनिंगलाच आहे, त्याचं नावच आहे कर्नल. अहो आता 2-4 दिवसात आम्ही ट्रेनिंगला जाणार आहे ना, म्हणून आलता जरा गाव बघायला. मग कैसा लगा आमचा गाव? जी गाँव बहुत बढ़िया, मतलब बहुत ही बढ़िया है। यहाँ के आपके ना मेरा बड़ा दिल लग गया जी, सच्ची बोल रहा हूँ। आप्पा ऐका की, मला का नाही अर्धा किलो गुळ दे की. ही क्या हा कुठला रियो? यो पंजाबचा आहे. कोण यो वय? होय. तिकडची पोर असते तू तुमच्यावर? आप्पा सगळीकडची पोरं असतात. अगं पंजाब माणूस मी पहिल्यांदाच बघितला. वेगळाच आहे का नाही? ओळख नाही पाळख नाही, लागला गप्पा मारायला. होय. बर द्या की गुळ. इसलिए तो आए हूँ जी, बाद में आना मिले या नहीं क्या पता। आता एकदा बॉर्डरवर गेलं की तुम्हाला सुट्टी भेटती होय तवा. काका अगर हमने छुट्टी ले ली तो सबकी छुट्टी नहीं हो जाएगी? हाँ आप भी ना। चल रे बाजी. सत श्री अकाल जी, कैसे हो आप? हाँ मी ठीक है. अय तुम जानते हो इसको? आणि ती एक तर आहे मुबलक, त्याचा काही नियम नाही. नाही नाही मी नाही ओळखत. हाय का नाही क्या? ते अरे मग ह्यो ओळखीचा असल्यावर कसं काय बोलतोय तुझ्यावर? काय पंजाब ह्यो ह्यो पंजाबचा आहे ना. तिकडं पंजाब मध्ये ना सगळी असं ओळखत असल्यासारखंच बोलतात. हाँ. हा हा नाहीतर ह्याला ती जाईडी वाटली असेल, है का नाही? हा कुणाला काय वाटेल सांगता येत नाही. होय. चल. नहीं नहीं क्या है, तुम जो समझ रहे हो ना वो अलग ये अलग. जी मतलब काय नाही. अहो जाऊ त्याला जितू काका, कुठेच्या नादाला लागताय तुम्ही. हा? चल पाहिजे आपण जाऊ. चल. अरे तसं नाही, त्याचा काही गैरसमज झाला असेल तर त्याला सांगायला नको होय. अरे जितू काका ये क्या बोलला ना जाऊ दे म्हणून, मग जाऊ दे. हा असं कसं जाऊन दे? उद्या तिकडे जाऊन सांगायचं जेडीला भेटलो म्हणून. आता तिकडे जाऊन हे कुणाला सांगणार आहे तेव्हा, नाही का? आणि सांगितलं तर सांगितलं, त्याला काय होतं तेव्हा? बर बर जाऊ दे. तेच म्हणतोय जाऊ दे. चल पाहिजे आपण. यार रुक ना, बात तो करने दे. आता कशाला तुला बात करायच्या? नंतर करतो. चल आपण निघू. चल. अरे ठीक आहे. अरे त्या तर घ्या की. का उगाच गडबड करतोय? गडबड व्हायच्या आतच जातोय. हा गडबड हा जरा गडबड आहे ना, म्हणून जरा गडबड करतोय. चल पाहिजे चल.